नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण सोयाबीनची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूया। चला तर मग वेळ न घालवता सोयाबीनची भाजी बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। सोयाबीनची भाजी बनवायला हे एक वाटी मी सोयाबीन घेतले, छोट्या साईजचे सोयाबीन घेतलेत मी हे। आता त्याला स्वच्छ धुवून मी भिजत घालणार आहे। 1 तासात पण हे छोट्या साईजचे आहेत म्हणून लगेच भिजतात सोयाबीन। कोमट पाणी घातलं तर लगेचच भिजतात। आता आपण हे कोमट पाण्यात भिजवणार आहे। 4 तास भिजवून झालेत आपले हे सोयाबीन, असे छान फुललेत आणि नरम झालेत। आता याला थोडंसं आपण मॅरिनेट करून घेऊया। मीठ लावते थोडंसं मी चवीनुसार, हळद टाकते थोडीशी पाव चमचा, लाल तिखट टाकते 1 चमचा, मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। आपण वरून पण ग्रेव्हीमध्ये मसाला टाकणार आहे। आता हे सर्व मसाले आपण लावून घ्यायचे सोयाबीनला। सर्व मसाले छान असे लावून झालेत। आता ह्याला आपण बाजूला ठेवून ग्रेव्ही बनवायला घेऊया। आता ग्रेव्ही बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी कांदा टोमॅटो घेणार आहे। एक मोठ्या साईजचा एक कांदा घेतलाय, 2 टोमॅटो घेतले, 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायचे। कांदा टोमॅटो मी दोन्ही एकत्रच वाटणार आहे। नंतर आपल्याला त्याला तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे। आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। अशी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आहे मी। आता गॅसवर कढई पण ठेवली आहे। 1 ते 2 चमचा तेल टाकायचं त्याच्यामध्ये। तेल छान तापलं की त्यात खडे मसाले टाकलेत मी, काळे मिरी 4, लवंग आणि दालचिनी टाकली आहे। पण गरम मसाले पण तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या टाकायचे, कमी जास्त। आता ह्याच्यावर आपल्याला सर्व सुके मसाले थोडे परतून घ्यायचे, म्हणजे भाजीला छान असा लाल रंग येतो। लाल तिखट टाकले, 1.5 चमचा हळद टाकली आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची, म्हणजे मसाले आपले जळणार नाही। त्याच्यावर हे तयार वाटण टाकले मी, ते पण छान आपल्याला परतून घ्यायचे। छान असं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे। 1 तेजपत्ता टाकलाय मी। सर्व वाटण टाकून छान असं मिक्स करून घेते। 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला असं परतून घ्यायचे वाटण। सर्व मिक्स झालं, मिळून आलं वाटण की त्याच्यात आपल्याला 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। मीठ टाकायचं चवीनुसार। आधी पण आपण सोयाबीनला मीठ लावलेलं आहे, त्या प्रमाणात मीठ टाकायचं आपल्याला। छान हे मिक्स करून घेऊया। त्याच्यावर सोयाबीन पण टाकते मी। सोयाबीन टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून झालं आहे आपलं। आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे। मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला छान असं सोयाबीन शिजवून घ्यायचं आहे। सोयाबीन शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेचच शिजतं। आणि त्यात आपण ते भिजवून पण घेतलेलं आहे, पटकनच शिजतं सोयाबीन। आता त्यात पाणी टाकून झाकण ठेवून एक वाफ काढून आपण छान शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेत। आता झाकण काढून आपण चेक करूया। भाजी आपली छान अशी शिजली आहे। सोयाबीन छान असं मिळून आलंय मसाल्यामध्ये आपल्या। छान असा सर्व मसाला आपल्या भाजीत मुरला आहे। आता कोथिंबीर घालून गरमागरम अशी सर्व करूया आपली भाजी। भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर पण खूप छान लागते। नक्की करून बघा ह्या श्रावणात। आणि कशी वाटली तुम्हाला ही सोयाबीनची रस्सा भाजी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.